जागतिक व्याघ्र दिनानिमित्त दाजीपूर वन परिक्षेत्रात वृक्षारोपण, स्वच्छता व जनजागृती। जागतिक व्याघ्र दिनानिमित्त राधानगरी वन्यजीव अभयारण्यातील दाजीपूर वन परिक्षेत्राच्या वतीनं वृक्षारोपण, स्वच्छता मोहीम आणि व्याघ्र संवर्धनाबाबत जनजागृती असे विविध उपक्रम राबवण्यात आले। विभागीय वन अधिकारी वन्यजीव श्रीकांत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वन संरक्षक प्रियांका भवर, वन परिक्षेत्र अधिकारी राजेंद्र घुणकीकर तसेच राधानगरी परिसरातील पत्रकार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कार्यक्रम पार पडला। यावेळी दाजीपूर वन परिक्षेत्र कार्यालयाच्या परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला। त्यानंतर शिवगड, उगवाई मंदिर आणि हसने बॅकवॉटर परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। या मोहिमेद्वारे पर्यावरण संरक्षणाबरोबरच पर्यटन स्थळे स्वच्छ राखण्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले। दाजीपूर हायस्कूल तसेच हसने येथील शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला। यावेळी वाघांचे पर्यावरणीय महत्त्व, वन्यजीव संवर्धनाची गरज, जंगलांचे संरक्षण आणि जैवविविधतेचे महत्त्व याविषयी विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले। वन्यजीव संवर्धनात प्रत्येक नागरिकाची भूमिका महत्त्वाची असल्याचं प्रियांका भवर यांनी सांगितलं। आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन व गुरुपौर्णिमेचं औचित्य साधून राधानगरी अभयारण्यामध्ये राधानगरी व दाजीपूर वन परिक्षेत्रामध्ये आपण विविध ठिकाणी शाळांमध्ये जनजागृतीचे कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे। त्यानिमित्ताने शालेय विद्यार्थ्यांना आपण वाघांबद्दल माहिती सांगून त्यांची जनजागृती केलेली आहे। तसेच शिवगड असेल, वाकोबा मंदिर असेल, उगवाई देवी असेल ह्या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवलेली आहे व मुलांना एक वर्षा पर्यटन निमित्त सफारी घडवून आणलेली आहे। यावेळी कार्यक्रमास वनपाल, वनरक्षक, वनमजूर तसेच हंगामी वनमजूर उपस्थित होते। केके न्यूज साठी राधानगरीहून मिलिंद कांबळे। स्वाद गोकुळचा आस्वाद परंपरेचा, गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा। गोकुळ आईस्क्रीम